श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी अर्चना. माझ्या स्वराज क्रिस्टल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही चाललो आहोत स्वामींच्या मठात पनवेलला आणि आम्ही दोघी बहिणी, मम्मी, आमची 2 बाळं. पप्पा काही येणार नाही आहेत आणि आम्ही तिघं जाणार आहोत. आणि पनवेलला जे गावदेवी मंदिर आहे त्याच्या शेजारीच स्वामी समर्थांचा मठ आहे. खूप छान मठ आहे आणि जाणंही खूप सोपं आहे. डायरेक्ट ऑटो करून जाऊ शकता तुम्ही किंवा बसनेसुद्धा जाऊ शकता. ऑटो केली तर तुम्हाला परवडेल, म्हणजे तुम्हाला जास्त शोधता येणार नाही. डायरेक्ट गावदेवी मंदिराजवळ तुम्हाला जायचं आहे. आमचे दोन्ही बाळं खूप एन्जॉय करत होते. खूप त्यांना एक्साइटमेंट होती, फिरायला चाललो आहे असं. आणि दोघं पण खूप खुश होते. मजा करत आम्ही मंदिराजवळ मठामध्ये पोचलो. चला तर मग तुम्हाला मठ दाखवते. मठ खूप छान आहे. ही एंट्री आहे. इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. मठ हे आहे ना, हा जो मठ आहे हो 45 वर्षापूर्वीचा मठ आहे. आणि हे नाना महाराज म्हणून त्यांनी हा मठ स्थापन केलेला आहे. आणि हे घर होतं, घरामध्ये हा मठ स्थापन झालेला आहे. आता इथे फक्त मठच आहे आणि ते त्यांचे ज्यांनी स्थापन केलेलं आहे त्यांचा पूर्ण परिवार इथे त्यांची सेवा करतो स्वामींचा. या मठामध्ये स्वामींचा एक अनोखा फोटोसुद्धा बघायला भेटलेला आहे. तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे, नक्की बघा शेवटपर्यंत. खूप छान मठ आहे. खूप शांतता वाटली आतमध्ये. फोटो आतमध्ये असे मोठे मोठे फोटो लावलेले आहेत स्वामींचे, वेगवेगळ्या रूपातले. दुर्गा माताची मूर्तीसुद्धा आहे तिथे. आणि मूर्ती म्हणजे स्वामी महाराजांचा फोटो असा मध्ये आहे. खूप मोठा फोटो आहे आणि त्याच्या बाजूने गोल राहून तुम्ही प्रदक्षिणासुद्धा घालू शकता. आणि बघा सर्व फोटो तुम्हाला मी दाखवते. सगळं मी त्याच्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये कैद केलेलं आहे. बघा हाच तो फोटो आहे. स्वामींचा फोटो बघा किती सुंदर आहे आणि वेगळाच आहे. आपण स्वामींना अशा रूपात बघत नाही. स्वामींना पूर्ण डोक्यावरती केस आणि दाढी एवढे मोठे. मला असं वाटतं की ज्यावेळेस कर्दळीवनात स्वामी प्रकट झाले त्यावेळेस त्यांचं असं रूप असणार असतं, त्यात दाखवलेलं असणार आहे असं मला वाटतं. खूप छान आहे. मला एकदम तो फोटो असं जागरूक असल्यासारखं वाटलं. त्यांच्याकडे तुम्ही पाहिलं तुम्हाला
वाटेलच की आपल्याकडे स्वामी बघतायत. स्वामींचं दर्शन घेत आहे. स्वामींसारखं डोकं टेकून आहे ना, सारखे माथा टेकून त्यांचं दर्शन घेत होती. फोटोकडे बघते आणि पाया पडते. फोटो बघते आणि त्यांच्या पाया पडते. खाली डोकं टेकवते सारखे. तिला एकदाच सांगितलं की स्वामींचं दर्शन घे, स्वामींच्या पाया पड. ती सारखी सारखी पाया पडत होती. स्वामींकडे पण फोटोकडे बघते. बघा, चालूच आहे तिचं पाया पडायचं. खूप छान वाटलं या मठामध्ये जाऊन. तुम्ही जाऊन बघा आणि स्वामींचा जो अनोखा फोटो जो आहे तिथे लावलेला तो तुम्ही बघा. तुम्हाला असं वाटेल स्वामी समोर उभा राहिले त्यांचे डोळे पाहून. तर हा व्हिडिओ माझा कसा वाटला तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ह्या मठामध्ये पनवेलच्या स्वामी समर्थ मठामध्ये तुम्ही नक्की जा आणि स्वामींचा जो अनोखा फोटो आहे तो नक्की बघा. आणि तुम्हाला तो कसा वाटला मला नक्की सांगा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.